श्रीराम जय राम जय जय राम. प्रपंचातले आपलेपण भगवंताकडे वळवा. प्रेम हे सर्वांना उपजतच येत असते. हा माझा मुलगा, ही माझी मुलगी यांच्यावर प्रेम कसे करावे हे कुणी शिकवावे लागत नाही. एकदा आपले मानले की प्रेम आपोआप निर्माण होते. पण हे प्रेम सुद्धा खरे बघितले तर स्वार्थी आहे. मुलगा ऐकत नाही, तो वाटेल तसे वागतो अशी आपण तक्रार करतो. त्याच्यावर जर आपले खरे प्रेम असेल तर आपण तशी तक्रार करणार नाही. परंतु त्याच्या मागे हा माझे ऐकत नाही, हा अहंकार, स्वार्थ आहे. एक गृहस्थ मला भेटले. त्यांना मी विचारले, झाले का मुलाचे लग्न? ते म्हणाले, नाही, उद्या आहे. मुलगा चांगला वागतो का असे मी विचारल्यावर ते म्हणाले, आत्ताच नाही सांगत, 6 महिन्यांनी सांगेन. स्वार्थाचे प्रेम इतके अशाश्वत आहे. मला सांगा, अशा स्वार्थाच्या प्रेमापासून सुख कसे लाभेल? प्रपंचात आपण केवळ कर्तव्य बुद्धीने वागावे. मग मुलगा माझे ऐकत नाही हा प्रश्नच उद्भवणार नाही. खरोखर प्रपंच हा एखाद्या प्रयोगशाळेसारखा आहे. कॉलेजचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी काही महिने तिथे शिकावे लागते असे म्हणतात. त्या प्रयोगशाळेतून काही उत्पादन काढण्याचा उद्देश नसतो, फक्त मुलांना शिकवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तिथे सर्व काही शिकून घ्यायचे असते. ते किती उपयोगी पडेल, त्यापासून किती फायदा होईल याची अपेक्षा ठेवायची नसते. त्याप्रमाणे प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळा समजावी. आजपर्यंतचा आपला अनुभव पाहिला तर आपण केले असे थोडेच असते. म्हणून परिस्थितीबद्दल फारशी काळजी न करता आपण आपले कर्तव्य तेवढे योग्य रीतीने करावे. आपल्या वृत्तीवर परिणाम होऊ देऊ नये. प्रत्येक गोष्ट घडायला योग्य वेळ, काळ यायला लागतो. तेव्हा कर्तव्य बुद्धीने वागून काय ते करा आणि भगवंत हा प्रपंच तुझ्या इच्छेने चालला आहे असे म्हणा. म्हणजे आपोआप भगवंताचे प्रेम लागेल. प्रपंचातले जे आपलेपण आहे ते भगवंताकडे वळवा. घरातल्या मंडळींवर निस्वार्थ बुद्धीने प्रेम करायला शिका, म्हणजे परमार्थ आपोआप साधेल आणि आपलेपणा भगवंताकडे वळवल्यामुळे भगवंतावर प्रेम जडेल. याकरिता काही वेगळे करणे नको. हा आपलेपणा निर्माण होण्यासाठी भगवंता वाचून आपले नडते ही भावना झाली पाहिजे. याकरिता आपण त्याच्या अखंड सहवासात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्या नामस्मरणानेच ही गोष्ट सहज शक्य आहे. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. वाचलेले विसरेल, पाहिलेले विसरेल, कृती केलेली विसरेल, पण अंतःकरणात घट्ट धरलेले नाम कधी विसरायचे नाही. श्रीराम जय जय राम. एकदा गोंदवलेकर महाराजांकडे एक ज्योतिष आले. त्याचा प्रचंड अभ्यास व व्यासंग होता. हे ज्योतिष आल्याबरोबर आजूबाजूच्या लोकांचा त्यांच्या भोवती गराडा पडला. 4-5 दिवस असेच चालू होते. नामस्मरणावर विश्वास ठेवण्याऐवजी लोक भविष्यावरच विश्वास ठेवायला लागलेत हे महाराजांच्या लक्षात आले. त्यानंतरच्या दिवशी सकाळी हे ज्योतिषी महाराजांच्या दर्शनाला आले असता महाराज त्यांना म्हणाले, महाराज, बरे झाले तुम्ही आलात. एक पत्रिका तुम्हाला दाखवायची होती, पण तुम्हाला मोकळा वेळच मिळत नाही म्हणून थांबलो होतो. महाराजांनी गादी खालून एक पत्रिका काढून दिली. ज्योतिषाने ती पाहायला सुरुवात केली. जसजशी ती पत्रिका तो पाहत होता तसतसा त्याचा चेहरा गंभीर होऊ लागला. ज्योतिष म्हणाला,
महाराज, फारच खराब पत्रिका आहे ही. या व्यक्तीला अगदी लहानपणापासून त्रास आहे. अन्नदशा याच्या अगदी 5वीलाच पुजली आहे. कोणी वाढले तरच याला जेवायला मिळेल. आई वडिलांचे सुखही नाही. फारच खडतर आयुष्य. लग्न होईल पण संसार सुख नाही. मुले होतील पण अल्पायुषी निपजतील. अरे रे, द्विभार्या योग आहे, पण दुसऱ्या बायकोकडूनही संसार सुख नाहीच. ज्योतिषी पुढे म्हणाला, असलेली इस्टेट पण जाईल याची. चोर, दरोडेखोर यापासून नक्की त्रास आहे. एखादी इस्टेट अगदी आकाशातून जरी पडली तरी त्याला ती लाभायची नाही. छे छे, फारच खराब पत्रिका. शेवटपर्यंत अन्नदशा म्हणजे फारच झाले. इतकी खराब पत्रिका मी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. कोणाची आहे हो? महाराज म्हणाले, माझी आहे ती. अगदी बरोबर भविष्य वर्तवले बघा पंत. चांगलाच अभ्यास आहे तुमचा. माझ्या काही शंका आहेत, त्या फेडायला तुमच्यासारखाच ज्योतिष पाहिजे होता. खरे म्हणजे महाराजांची पत्रिका आहे हे कळल्यावर ज्योतिषी जरा ओशाळलाच, पण तरीही महाराजांच्या शंका निरसन करायची तयारी दर्शवली. त्याला वाटले, महाराज यातून बाहेर पडायचा काही मार्ग आहे का ते बघायला सांगतील. ज्योतिष म्हणाला, मी माझ्याकडून जे काय करता येईल ते नक्की करेन. महाराज म्हणाले, राजे रजवाडे लोक या माणसाकडे आले तर ते या माणसाच्या पाया पडतील असे काही पत्रिकेवरून दिसते आहे का बघा. ज्योतिष म्हणाला, नाही महाराज, तसे काही पत्रिकेवरून सांगता येणार नाही. महाराज म्हणाले, बरं असू दे, मला ते सांगा की या माणसाची अन्नदशा असली तरी या माणसाच्या इच्छेवरून हजारो माणसे जेवून जातील असे काही सापडते आहे का. ज्योतिष म्हणाला, नाही, तसेही काही मला सांगता येत नाही. महाराज म्हणाले, हो का, बरं बरं, इस्टेट नाही या माणसाच्या नशिबात, पण याच्या सांगण्यावरून लाखो रुपयांची बांधकामे होतील एवढे तरी दिसते का बघा ना पत्रिकेत. ज्योतिष म्हणाला, नाही हो, असे सांगता येणार. महाराज म्हणाले, आता कळले या पत्रिकेवरून काय सांगता येत नाही ते. हे सर्व नामस्मरणाचे फळ आहे. तुम्ही ते सर्व काही सांगितले, अगदी बरोबर सांगितले, काहीही चूक नाही त्यात. पण या सर्वांचा अपेक्षित परिणाम काय होईल हे मात्र तुम्हाला सांगता आले नाही. याचे कारण माझा रामराया माझ्या बरोबर आहे हे तुम्हाला पत्रिकेवरून पाहता आले नाही. हा सर्व नामस्मरणाचा महिमा आहे. इतके सांगून ते पुढे म्हणाले, ग्रहांची गती देहापर्यंत असते. ज्याची देहबुद्धी नाहीशी झाली त्याला ग्रहांची बाधा होत नाही. तसेच जो सद्गुरूंचा अंकित झाला त्याचे देहभोग ग्रहांच्या गतीवर अवलंबून नसून ते त्याच्या म्हणजे सद्गुरूंच्या इच्छेवर अवलंबून असतात. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.